Arshad Chaudhary, one of the classic stroke player. पिंपल नेर के सिटी टूर्नामेंट में भोलेनाथ और महिंद्रा का मैच टाई पे छूटा था और बी इंडियन और मैगी का मैच टाई पे छूटा था. First ball goes to Nandan, goes his back foot and punch through the covers for 4. What a shot! शिवबाची तलवार तड़प Nitin sir, I think in this season, Nandan Patil is the highest his boundary. Have a look at that. Once more given away with goes his back foot and punch over the infield. He taken his chances and clear the covers. 2 consecutive boundaries so far from Nandan Patil. Within Sport 8 for no wicket. Next match, the clash of titans between Janvi Sport and Pioneer. Kailash ball this time away from the office stump. White signal from umpire. 1-2 score now is 9 for no wicket. टीव्ही न्यूज रिपोर्टर रवी वर्मा यांच्याकडून बाउंड्री बाय नंदन पाटील आणि या चषकाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. Yes, in this season Nandan Patil hits more than 100th boundary. Is a boundary man facing Kailash Jadugar. But this time swing dash ball, taking his chances over the infield and couple of bounces well cut off from the fielder at wide of long on. Enough time, Nandan gets 2. 2 more to total now. His score moves up to 10-11 for no wicket. Captain Gyandev Patil very worried man because Nandan frees his arms in mandatory power play. आमचे सहकारी समालोचक विकी टावरे पूर्ण यांच्याकडून नंदन पाटील विरेन स्पोर्ट्स आणि या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद समालोचक विकी टावरे. And here we watch Kailash. Bostu Nandan pulls it over the infield, couple of bounces, ball is racing to the mid-wicket boundary and cross the fence for 4.
तर एक इनसाइड एज थोडासा कट लागली खूप कमी सिद्दीक भावे सर आपण क्रिकेटर बघितलेले आहेत जे पंतांची वाट बघत नाही आउट झाल्यावर लगेच बाहेर येतात सर्वात पहिलं नाव घेन ते म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं नाव घेन ब्रायन लारा यस he given away body before the wicket in Australia also Sachin Tendulkar but this is the good sportsman spirit showing by Nandan Patil leaving himself from his crease. येस आकडाला 15 सिद्दीक भावे सर अरबी समुद्रापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं स्मारक जे बनणार आहे ते अरबी समुद्रापासून 15 किलोमीटरच्या अंतरावर समुद्रामध्ये बनणार आहे 15 आकडाला नक्कीच आम्हाला इतिहास आठवला मित्रांनो. Here we go. This time try to cut appeal for got behind. Yes, he's out. This is a cricket first two boundary and then 2 wicket claim by Kailash. Even full over from Kailash so far and that marks end of the first over. His score is 15 for the loss of 2 wickets. Yes sir, मैं तो भागूंगा मैं तो घेऊंगा लेकिन मैं रुकूंगा नाही हे गोलंदाजांनी दाखवून दिलेलं आहे बघा कारण 2 बॉल मध्ये 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. आता जर हॅट्रिक जर गेल तर नक्कीच इंड्स क्रिकेट मध्ये भावे सर तुम्हाला माहिती असेल जलाउद्दीन सरांनी सर्वात प्रथम हॅट्रिक घेतली होती. इंडियन क्रिकेट जर बघितलं तर चेतन शर्मा यांनी हॅट्रिक घेतली होती. आता ही हॅट्रिक होईल का काय वाटतं सर? यस डेट मार्क्स एंड ऑफ द फर्स्ट ओवर. एक ओवर की समाप्ति अगले ओवर में हैट्रिक पर रहेंगे. वहां पर आपने सही कहा 42 हैट्रिक अब तक हो चुके और ये देखिए सुभाष ठाकरे बुम बुम सुभाष ठाकरे पहली गेंद पे आउट हुए. दिनेश चौधरी ने ऑल द बेस्ट कहा है इस वक्त वीरेन स्पोर्ट्स को बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर. हालांकि T20 क्रिकेट में पहला हैट्रिक ब्रेटली के नाम है. ये सचिन जी को भी बताया जा रहा है जो इस वक्त वहां बैठे हुए नजर आ रहे हैं. दर्शक भी बहुत होशियार है. एन्जॉय क्रिकेट कॅमेरामॅन जसा येतो लगेच चेअरअप करतायत. नहीं मजा असते. ऐसा नहीं एक का नाम कह दिया कि वो सचिन बहुत ही मशहूर खिलाड़ी रह चुके हैं जॉली स्पोर्ट का मत करके. 15 रन 2 विकेटों के नुकसान पर. गेंदबाजी के लिए सदानंद को बुलाया गया है. सामना करेंगे बैट्समैन अरशद चौधरी. इस मर्तबा बहुत ही खूबसूरत कट शॉट पॉइंट की बगल से डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक. क्या शॉट खेला है वहां पे जगह दी थी पीछे हटे कट शॉट खेला पॉइंट की बगल से हवा में जरूर था लेकिन सेफ 4 रन. गुंडप्पा विश्वनाथ की याद ताजा होती हुई इस शॉट के पीछे. कैलाश नाइक और सुभाष ठाकरे को ऑल द बेस्ट कहा है सागर भोईर ने सरोली से लेकिन सुभाष ठाकरे 0 पे आउट. लेग कटर ड्राइव किया गैप में गेंद जारी वाइड स्ट्रॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर नहीं रोक पाएंगे 4 रन. हो रहा है पहले चौकों की बरसात फिर विकेटों की बरसात और फिर चौकों की बरसात. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतो हर्षद चौधरी ज्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षी 2 अर्धशतके झळकावलेले आहेत. भावेश पवार हर्षद चौधरी आणि अक्षय चौधरी हे 3 असे फलंदाज आहेत ज्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येकी 2-2 अर्धशतके झळकावले. आतापर्यंत 25 अर्धशतके ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि 32 अर्धशतके सिटी क्रिकेटमध्ये झळकावले गेलेले आहेत. धावसंख्या म्हणजे 23 2 विकेट्स गेलेले आहेत. करेश मात्रे बादवर ने इस वक्त कैलाश और सुभाष दोनों को ऑल द बेस्ट कहा और दीना पटेल को शुभकामनाएं दी. बहुत बढ़िया बल्लेबाजी हर्षद चौधरी की लोकल बॉय. फुलटॉस गेंद बहुत ही खूबसूरत शॉट और हैट्रिक चौका लगता हुआ हर्षद चौधरी के बल्ले से.
के कैप्टन, पायनियर के कैप्टन और जानवी के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए आना है। मॅगे 11 संघाकडून आकाश वलशे या फलंदाजाने पहिली चौकारांची हॅट्रिक सिटी पूल मधून केली होती। इस बीच अगेन कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को वाइड ऑफ मिड ऑन, 1 रन। इस वक्त युवा सचिव थाना जिला प्रभुदास नाइक ने 40+ टीम को हार्दिक शुभकामनाएं दी है, ऑल द बेस्ट का है, और दीना पाटिल और आदित्य ठाकरे कप को भी शुभकामनाएं दी है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए कदमों का इस्तेमाल, बढ़िया गेंद, बल्ले का अंदरूनी सिरा, गेंद शॉर्ट फाइन लेग पर, 1 रन बनता हुआ। एक रन से स्कोर 30 रनों पे पहुंचा है मैंडेटरी पावर प्ले में। ये देखिए पूरा ओवर दिखाया जा रहा है किस तरह से पॉइंट से गेंद को निकाल दिया था हर्षद चौधरी ने। उसके बाद बहुत खूबसूरत कदमों का इस्तेमाल, निकल के मारा था गेंद को मिड ऑफ की बगल से, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। और उसके बाद गेंद को ऑफ स्टंप से खींच लिया था मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। बहुत ही सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं प्रिंस मूवीज। एक बात पूछना चाहूंगा नितिन सर, यहां का टेलीकास्ट भी सबसे ऊपर है। प्रश्नच नाही, कारण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे प्रिन्स मूवीज यांचं, कारण एक अतिशय चांगलं क्लॅरिटी, सर्व आमचे जे कॅमेरामॅन आहेत, जे स्कोर मशीन्स आहेत, आमचे अंपायर्स आहेत, खरोखर सर्वांचं कौतुक करायला पाहिजे। गेंदबाजी के लिए देखना है किसको बुलाया जाता है। कैलाश को कंटिन्यू रखा है, हैट्रिक पर है कैलाश। इस तरह का हैट्रिक भारत के कपिल देव कर चुके हैं। इस मरतबा गेंद को आने दिया था, कंट्रोल शॉट खेला था, पंच किया था बैकफुट पे जाकर हर्षद चौधरी ने 2 रनों के लिए। 32 पे पहुंचा स्कोर विडेन स्पोर्ट्स का। पायनियर के कैप्टन और जानवी स्पोर्ट्स के कैप्टन, क्लैश ऑफ टाइटंस होने जा रहा है और दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में रहना है। कैलाश, एक जमाना था जादूगर कैलाश जाने जाते थे। जब जयदुर्गा ए ने मेयर कप 2004 को जीता था, बहुत ही इफेक्टिव गेंदबाज रहे थे। इस मरतबा अंधाधुंध शॉट, आसमान में खड़ी गेंद रह गई, लेकिन बढ़िया कैच, सेलिब्रेशन देखिए वहां पे कैलाश का। आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक। ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, कारण हवेत चेंडू गेला होता, स्वतः खेळाडू तिकडे गेला गॅदर करण्यासाठी, आणि जो काय संपूर्ण राग होता बघा त्या चेंडूवर आपटून कसा करता येतं। हेच क्रिकेट आहे, हाच मराठी माणूस आहे, लक्षात ठेवा। यस, जोश तो होना चाहिए, लेकिन जोश में होश भी होना चाहिए। इंद्रजीत नाइक और देवरनाथ नाइक ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है 40+ को, साथ ही राकेश मोरे ने भी ऑल द बेस्ट कहा है। आउट हो गया हर्षद चौधरी। आउट होने से पहले उन्होंने 7 गेंदों का सामना किया, 16 रन बनाए। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं सुनील, डेविड वार्नर ऑफ भिवंडी की तरह उनको मैं कहता हूं, और डेविड वार्नर की तरह ही वो बल्लेबाजी करते हैं। लेकिन हेमंत पाटिल सामना कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए टीम के कैप्टन को। इस मरतबा उन्होंने भी निकल के मारा और सॉफ्ट डिसमिसल, 4था विकेट कैलाश के खाते में। क्या बात है।
आणि त्यांचं लक्ष व्यवस्थित होते, थोडे साईडला झाले आणि चेंडू गॅप मधून गेला. 3 ओवर की समाप्ति, स्कोर है 40 रन. अगली दौड़ में क्या होता है या ये सुनते हैं वॉइस ऑफ भाईंदर एंड वसई नितिन सर से. थँक्स. धावसंख्या ती म्हणजे 40. पहिला बाजीराव बल्लार उर्फ पेशवा आज एका मागोमाग 40 लढ्या जिंकण्याचा पराक्रम जो केला होता तो पहिला बाजीराव पेशवाने केला होता. लक्षात ठेवा, छत्रपती शाहू महाराज यांच्या सैन्यातील पहिला सरसेनापती जो होता, ज्यांच्या नावावर हा रेकॉर्ड अजून सुद्धा अबाधित आहे. आणि त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. पहिला सार्वजनिक गणेशोत्सव गिरगावला खेतवाडीचा राजा इथून सुरुवात झाली आणि त्यावेळेला खेतवाडीचा राजा या मंडळाने गणपतीची पहिली मूर्ती 40 फुटाची आणली होती. त्याच्यामुळे 40 आकडा आल्यावर आम्हाला त्या इतिहासाची आठवण झाली. तर धावसंख्या ती म्हणजे 40. मित्रांनो, बघायचंय अजून किती धावा होतील. संदेश बॉलिंग मार्कवर चेंडू पडल्यावर बघा किती वेगाने आतमध्ये आला. नक्कीच फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा उपयोग अजिबात करताना इथे बघितलं ना. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. हे बॅकफुटला गेले कारण पंच करायचा होता, स्क्वेअर करायचा होता, एक योग्य दिशा द्यायची होती, मात्र अनसक्सेसफुल फटका म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा फुल डिलिव्हरी, चेंडू जातोय बघा 6 धावांसाठी. पक्का 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 ये लगा छक्का. शिवसेना, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवराय, कारण जन्म झाला शिवनेरीवर आणि राज्याभिषेक झाला रायगडावर. शिवनेरीचं पहिले 2 अक्षर शिव, रायगडाचं पहिले 2 अक्षर राय आणि 4 अक्षर मिळून नाव झालं शिवराय. लक्षात ठेवा. हे संभार बॉल पाहिजे, चेंडू द्या ना प्लीज. यस, नवाब स्पोर्ट्स ने इस वक्त विडेन स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है. उनके कप्तान नवाब ने. नवाब स्पोर्ट्स को भी आप एक्शन में देखने जा रहे हैं 24 तारीख को. कल जुना चेंडू द्या ना प्लीज. 21, 22 और 23 तारीख को ग्रामीण क्रिकेट रहेगा और 24 और 25 को सिटी क्रिकेट और 26 को कौन बनेगा विजेता. और 26 तारीख से शुरुआत हो जाएंगी क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग. लॉइन ऑफ भिवंडी संजय मात्रे का बिग शो, MLA ट्रॉफी 5th. 46 अमोल मुजामदार सरांची आम्हाला आठवण झाली. मुंबई विरुद्ध गुजरात, त्यावेळेला गुजरातचा गोलंदाज होता ज्वालन पटेल आणि आपलं दुसरं शतक साजरं करताना षटकार मारून वानखेडे स्टेडियमवर आपलं शतक साजरं केलं होतं अमोल मुजुमदार सरांनी. दॅट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी. मात्र बघा चेंडू जरा पडला, थोडासा ऑफस्टमच्या बाहेर गेला तर आमचे पंच जे अतिशय हुशार आहेत, ऑफिशियल पंच आहेत, त्यांनी लगेच ओळखलं, वाईटचा इशारा दिला आणि या अवांतर धावने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 47. काहीतरी चर्चा केली दोन्ही फलंदाजांनी. 47 धावा झालेल्या आहेत. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार 2017 आदित्य ठाकरे चषक मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बघा तीच लेन, तीच डिलिव्हरी, फलंदाज फक्त अक्रॉस येतोय आणि त्याचं कारण योग्य टप्पा. लक्षात ठेवा, अँडी रॉबर्ट्स खूप वेगवान गोलंदाजी करायचे, डेनिस लिली सर खूप वेगवान गोलंदाजी करायचे. त्यांनी सांगितलं होतं कारण सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची लेंथ विकेट टू विकेट तुम्ही गोलंदाजी केली पाहिजे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळतायत. डीप स्क्वेअर लेग मध्ये तिकडे चेंडू जातोय, कलेक्ट करतात, एकच धाव तिथे कंप्लीट होते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 48. इतिहासामध्ये 2 व्यक्तिमत्व असे होते जे हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसायचे. एक होते झुंजारराव आणि दुसरे होते पन्हाळगडाच्या खाली राहणारे शिवा काशीद. अशा घटना घडल्या होत्या. वयाच्या 8व्या वर्षी संभाजीराजांच्या जोडीला काय झालं होतं आणि औरंगजेबाला कसं उत्तर दिलं होतं वयाच्या 8व्या वर्षी, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. 48. आता बघा कारण क्लीन बोल्ड ऑफ स्टंपला तुम्ही जर आलात तर हेच घटना तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणखीन एक विकेट.
आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक विरेन स्पोर्ट्स साठी स्पेशली योगेश पाटील सूर्यसाठी दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव फुलाजी पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि सन्मान्य आदित्य ठाकरे चषकासाठी त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहेत. धन्यवाद फुलाजी पाटील. आज खरोखर येणाऱ्या दिवसामध्ये युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब जर इकडे आले तर किती अभिमान वाटेल मित्रांनो. आतापर्यंत 21 वेळा व्यासपीठावर आदित्य ठाकरे साहेबांची आमची भेट झालेली आहे. 7 वेळा आम्ही मातोश्रीवर गेलो आहोत. कधी मातोश्रीवर जाल साहेब तर आतमध्ये गेल्यावर जो प्रेस कॉन्फरन्स हॉल आहे तिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक वाक्य लिहिले ते वाक्य बघायला कधी विसरू नका. गरीबाने गरिबी कधी विसरू नये आणि श्रीमंत झाल्यावर मात चढू नये हे साहेबांचं वाक्य मातोश्रीवर तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल मित्रांनो. पुन्हा एकदा शॉट प्लेन सुपर टर्निंग पॉवरफुल स्ट्रोक एंड गेट द सिक्स. खिलाड़ी है ये जब भी 6 मारते हैं गेंद मैदान से बहुत बाहर जाती है और आदित्य ठाकरे चषक का 122 मीटर का छक्का भी उन्होंने ही लगाया. यस सर 122 मीटर का छक्का जो आपने बात की. तो अगर क्रिकेट की बात देखी जाए तो क्रिस लिन इन्होंने 122 मीटर का सबसे बड़ा लंबा छक्का लगाया था. नहीं अंतरराष्ट्रीय क्रिकेट में वो रिकॉर्ड शायद अफरीदी के नाम है. यस सर जोहान्सबर्ग में. लेकिन 158 मीटरचा षटकार जोहान्सबर्ग रॅन मॅक्लॅरन या गोलंदाजीवर शाहिद आफ्रिदी ने ठोकला होता. यस फ्री हिट और फ्री हिट को उन्होंने इतने दूर भेजा था कि गेंद मैदान के बाहर पार्किंग झोन में चली गई थी. क्रिस लिनचा षटकार सुद्धा आम्ही विसरू शकत नाही. 122 मीटरचा स्टेडियमच्या बाहेर गेला होता. बिग बॅश लीग क्रिकेट मध्ये तो षटकार मारला होता. त्या षटकाराची इथे आठवण झाली. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 54 5 विकेट. बिल्कुल जो हमारा टॉस बॉक्स है उसके ऊपर से गेंद चली गई मैदान के बाहर. राजन बहुत ही ताकत झोंक देते अपने शॉट्स के पीछे. ताकदीची तुम्ही आठवण काढली. इतिहासामध्ये सर्वात जास्त ताकद जर कोणाला होती ज्याने 65 किलोची तलवार वाकवली होती आणि गोवलकोंडाच्या राजाला एक उत्तर दिलं होतं त्या मावळ्याचं नाव होतं यशाजी कांक. आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये अटॅक ब्रह्मास्त्राचा उपयोग करताना बघा कारण खुदून काढला होता. स्वतः गोलंदाज तिकडे गेले. एक धाव तिथे मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 55. राजन पाटील हे सुवर्ण संधी असणार आहे. तसे या स्पर्धेमध्ये सर्वात जो लांब पल्ल्याचा षटकार आहे तो राजन पाटील यांनी ठोकलेला आहे. वीरताने दापोडे संघाकडून खेळताना ग्रामीण पूलमधून आणि सुवर्ण संधी आहे ध्रुवा पाटील यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक जर केली तर तब्बल 1111 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेले आहे. 55 5 विकेट. 2 षटकार जरी ठोकले तरी हे पारितोषिक दिलं जाणार आहे. या गोलंदाजाचं नाव साई आहे. पण एकदा लॉफ करतात स्क्वेअर ऑफ द विकेट बघायचं आहे. खूप वेगाने चेंडू येतोय. कलेक्ट करतात थ्रो करेपर्यंत व्यवस्थित थ्रो आला मात्र लगेच कॉल दिला बघ तू तिकडे पोहोचता उशीर झाला. चेंडू सापडला नाही. पुन्हा एकदा कलेक्ट करण्यासाठी दुसरा खेळाडू तिकडे येतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आंखों का इशारा बहुत अच्छी तरह यहाँ पे होता हुआ आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 57. आणि पुन्हा एकदा सुवर्ण होते राजन पाटील याचं जर पायनेलला षटकार टच झाला तर महेंद्र पाटील साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेले आहे. साई पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा उपयोग. गुड डिलिव्हरी गुड कमबॅक. सर गोलंदाजाची स्तुती करावी लागेल. एवढा चांगला फलंदाज आहे आणि 2 चेंडू बघा ब्लॉकॉल मध्ये टाकले होते गोलंदाजाने. नहीं बैट्समैन के जब आगे गेंद रहती है तो इस तरह के गेंद पे आप शॉट नहीं लगा सकते. फुलर लेंथ की गेंद थी. ये देखिए राजन ऊपर खेल बैठे गेंद के. गोलंदाजा तुम्हाला एक सोडा संदेश आहे या ठिकाणी. मात्र राजन याला तुम्ही जर बाद केलं
त्रिफलाचित झेल भात कसे करा आणि 1000 रुपयाचं बक्षीस घ्या. पाटील साहेब यांच्याकडनं. आता मात्र फुल अंडेवारी बघायचा कॅच होते काय कॅच सुपर कॅच. कैच. इस तरह के कैचेस हाथों में बैठ जाते, पकड़े नहीं जाते. यस यस नशीबाची साथ म्हणावे लागेल. ये देखिए बहुत ताकतवर शॉट खेला था लेकिन एलिवेशन नहीं बना था. बॉटम ऑफ द बैट लगी थी, गेंद फिर भी कैरी हुई थी. और ये देखिए लंबे कद का फायदा. कमाल. क्या बात आहे. सुरेश राणा सरांची आम्हाला आठवण करून दिली तुम्ही. सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांच्याकडनं त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं बक्षीस. मात्र त्या गोलंदाजाने जे झेल देण्यासाठी भाग पाडलं होतं, जो कलेक्ट केला होता सीमारेषेवर, त्या खेळाडूला अर्थात जोगेन तुम्हाला चिंतामण पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा रोख पारितोषिक. जोरदार टाळ्या एन्जॉय होते मित्रांनो. बारी बारी तो सबकी बारी, इसके पहले तुम्हारी तो अभी हमारी. हे उत्तर देताना हा खेळाडू जोगेंदर ने तो बन गए धर्मिंदर, जिस तरह से एक हाथ से कैच को पकड़ा था. ये जोगिंदर शर्माला सुद्धा विसरून चालणार नाही. विश्व कप आखिरी गेंद मिसबाह उल हक को उन्होंने ही की थी. आउटसाइड लेग स्टंप चेंडू बघायचा आहे, पण तिकडे इशारा देत आहेत वाईटचा. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 58. अशा खूप काही आठवणी आहेत क्रिकेटमध्ये. नक्कीच ख्रिस हॅरिस सरांची आम्हाला आठवण झाली ही कॅच बघून. सुरेश रैना सरांची आम्हाला आठवण झाली. धोनी ने एक बयान दिया था कि मिसबाह उल हक इन फ्रंट ऑफ विकेट खेल रहे थे, वो ये देख रहे थे कि कहीं मिड ऑफ पे फिर से ना मार दे. पुन्हा एकदा फुल लाईन डिलिव्हरी खूप वेगाने कार्पेट ड्राईव्ह म्हणायला हरकत नाही. डीप स्वीपर कव्हर मध्ये तिथे चेंडू बघा किती वेगाने कलेक्ट करतायत. बॅकअप साठी खेळाडू तिकडे लगेच आला होता. सुपर फिल्डिंग. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले, ती म्हणजे 60. बिल्कुल स्वीपर एक्स्ट्रा कवर को स्वीपर कवर इसलिए भी कहा जाता है डीप एक्स्ट्रा कवर को कि वहां के खिलाड़ी थोड़ा सा ऐसा लगता है सोए हुए रहते, जिस तरह कॉ कॉर्नर मिड विकेट वाइडिश को कहा जाता है. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता, अपील करतायत अंपायर स्पिंगर. बघा अवकाशात बोर्ड जाताना अंपायरचा आणखीन एक विकेट. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. कृष्णाचा चिंटफळीचा हिंदुत्वाचा एक सुखीचा. क्योंकि दिवे में हमारा टेलीकास्ट ट्रिपल एस पे नहीं पहुंच रहा है, वहां के जॉइंटर से रिक्वेस्ट है. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा, कारण गुडलँड स्पॉटवर पडल्यावर चेंडू मिडल स्टंपच्या थोडासा खाली राहिला होता. आमच्या व्यासपीठावर बघा सर्व प्रमुख पाहुणे बसलेले आहेत मित्रांनो. यस सगळे पाहुणे मला हात दाखवत आहेत. खूप बरं वाटतंय. तर गोवलकोंडाला असं काय झालं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी एसाजी कंगची नक्कीच एक परीक्षा घेतली होती. मला जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. धन्यवाद. टॉस करण्यासाठी सिद्दीक भावे सर तिकडे जात आहेत. या ऐकूया सिद्दीक भावे सरांना. धन्यवाद. पुढील सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण, उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण, सन्माननीय व्यासपीठावर विराजमान एक असं व्यक्तिमत्व, खरोखर ज्यांच्याबद्दल काय बोलावं. नवीन 40+ आधारस्तंभ सन्मानित श्री प्रतापजी पाटील साहेब, त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये त्या संघटनेचे सचिव रमेशजी तरे, या दोन्ही मान्यवरांना विनंती. पुढील सामन्याची नाणेफेकसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. धन्यवाद मोहन. दोनों कैप्टन इस वक्त जुड़ते हुए मेरे साथ शाहिद खान और आशिर अंसारी. ऍडव्होकेट गिरीश साहेब आपणही जायचंय. इस वक्त तमाम मेहमान टॉस बॉक्स में आते हुए सुस्वागतम.
ये टॉस मैं आपको दिखाना चाहूंगा, एक तरफ युवा सेना और एक तरफ शिवसेना। शिवसेना कहना है अशीर का सिक्का उछलता हुआ और यस टॉस को जीता है पॉइनियर ने। अनेक अनेक धन्यवाद तमाम मान्यवर्स का कि आप टॉस बॉक्स तक आए। आपसे निवेदन है कि मंच की शोभा को बढ़ाना है। अनेक अनेक धन्यवाद। अशीर टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करना चाहूंगा। ये तो आपका ट्रेंड है कि आप टॉस जीतते हो फील्डिंग करते हैं, इसके पीछे क्या गेम प्लानिंग है? इसलिए टॉस जीतकर मैं फील्डिंग लेता है कि माशाल्लाह बैटिंग में बहुत अच्छी चल रही है और एक टारगेट एक सेट रहता है, तो वो हिसाब से बैट्समैन लोग मेरे वो हिसाब से खेलते हैं और माशाल्लाह बहुत अच्छी बैटिंग फॉर्म में चल रही है। वो हिसाब से टॉस जीत के फील्डिंग लेके चेसिंग को हम लोग बहुत अच्छी माशाल्लाह प्लेयर लोग कर रहे हैं, वो हिसाब से चेसिंग कर। ये बताइए, सामने की टीम भी मजबूत है, जानवी स्पोर्ट, एक लक्ष्य होगा क्या है, कहां तक रोकना चाहेंगे 5 ओवर में? 50 के अंदर 40-45 के अंदर रोकना चाहेंगे। एक सवाल के जानवी स्पोर्ट के वो कौन सा बल्लेबाज है एमएच भी इन हो चुके हैं जिनको आप थोड़ा सस्ते में आउट करना चाहेंगे? हाँ, जानवी के सभी प्लेयर अच्छे हैं, सभी एक दूसरे को जानते भी है, तो जो भी क्रीज पे आएगा उसको आउट करना ही चाहेंगे हम। इस अहम मुकाबले में उसामा तो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, ऋषि पटेल से क्या अपेक्षा रख रहे हैं? उसामा भी अच्छी जा रहा है, ऋषि भी अच्छी जा रहा है और मेरे चारों गेंदबाज पांचों माशाल्लाह अच्छी बॉलिंग डाले, ये मैं लोग से उम्मीद करता हूँ। विनिंग टीम में कोई रद्दो बदल है? नहीं, सेम टीम है। ऑल द बेस्ट। शाहिद खान, पहला मुकाबला भले से आप एक तरफा जीते लेकिन आपके सामने एक मजबूत साइड पॉइनियर है। पहले ये बताइए, आप टॉस जीतते तो क्या करते? मैं बैटिंग ही करता। और आपको बल्लेबाजी मिल गई, क्या मशीन है? बिल्कुल। ये बताइए, शाहिद खान के पॉइनियर जिनकी बल्लेबाजी भी चेसिंग में बहुत अच्छी है, कितना टोटल रखना चाहेंगे जहां पर आपके गेंदबाज चेक करें? बिल्कुल, कोशिश तो ये रहेगी इंशाल्लाह के 60+ रन बनाए ताकि उनकी बैटिंग बहुत अच्छी है, खासकर दोनों अच्छे हैं, उनकी गेंदबाजी भी अच्छी है, बैटिंग भी अच्छी है। ज़्यादा से ज़्यादा स्कोर करने की कोशिश करेंगे ताकि बैट्समैन कहीं ना कहीं प्रेशर में रहे, अच्छा खेल खेलने की कोशिश करेंगे इंशाल्लाह। ये बताइए कि शाहिद खान अपने 44 रन बनाए पहले मैच में, कैप्टन अपनी तरफ से क्या देना चाहेंगे? कोशिश तो ये है कि इंशाल्लाह कि 100% हो, अच्छी बैटिंग हो, क्योंकि अच्छी गेंदबाजी के सामने अच्छी बैटिंग करना बड़ी बात होती है बाबी सर, और यही कोशिश रहेगी कि पॉइनियर की अच्छी गेंदबाजी है और पॉइनियर एक ऐसी टीम है जो इस साल बहुत अच्छा क्रिकेट खेली है और फिलहाल जो 2 टूर्नामेंट हुए उन लोग ने लगातार जीते और खासकर जो जीते उन्होंने फाइनल वो बहुत ही बेहतरीन उन्होंने खेला, अच्छा खेला। इंशाल्लाह अच्छी टीम के सामने जितना अच्छा परफॉर्मेंस होगा उतना ज्यादा मजा आएगा और ये हम उम्मीद करें कि क्लैश ऑफ टाइटंस, सितारों की जंग होने जा रही। बिल्कुल इंशाल्लाह, कोशिश तो ये रहेगी। ऑल द बेस्ट। द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स इज Pioneer won the toss, they decided to bowl first. Is back to the commentary box. हेलो, धन्यवाद सिद्दीक जी, वेलकम प्रमोद, वेलकम गोविंद। पुनश्च मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रो, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा आणि या कुंभमेळ्याला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर व्यक्तींचं आगमन झालेलं आहे। न्यू 40 प्लस या संघटनेचे पदाधिकारी, काही सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। नंदकिशोर खारबाव या संघाचे का नामांकित खेळाडू, आमचे परम मित्र आणि त्या पंचकृषीचे नामांकित असे उद्योजक देवाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल। ओमकार युवा संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत अंजूर, सन्मानित श्री उमाकांत पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं। नंदकिशोर खारबाव या संघाचे नामांकित खेळाडू, आमचे परम मित्र देवाजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे। मित्र, आगमन झालेल्या या क्रीडानगरी दानशूर व्यक्तींचं, ज्यांच्याकडनं आकर्षक अशा गिफ्ट टॅम्पल आम्हाला प्राप्त झालेले आहेत। सन्मानित श्री प्रभाकरजी पाटील साहेब, सन्मानित श्री विजयजी पाटील साहेब, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपल्या मनापासून स्वागत असेल। त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मानित श्री सुनीलजी भोईर, नंदकिशोर खारबाव संघाचे नामांकित खेळाडू सुनीलजी भोईर यांचे आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे। उमाकांतजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा गौरव करायचा आहे, सन्मान करायचा आहे। पंच फक्त 2 मिनिटं।
स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सचिन स्पोर्ट पुणा संघाचे नामांकित खेळाडू आमचे परम मित्र जगदीशजी पाटील साहेब, पुणा गावचे सुपुत्र जगदीश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. मनिकजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करायचा आहे, सन्मान करा. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं. आणि मित्र मान्यवर कक्षामध्ये ज्वाली स्पोर्ट्स कामतगार या संघाचे सर्व ज्यांच्या माध्यमातून नुकताच एक बिग शो प्राप्त झाला होता, विनोदजी काटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची पुन्हा एकदा विनंती असेल. माणिकजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचे विशेष स्वागत आणि सन्मान करायचं. धन्यवाद. ओल्टो कमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहन भाई. शुभा धुमाल, आपको कमेंट्री बॉक्स में आना है. खेल की शुरुआत होती हुई लक्ष्य जो रखा है वीरेन स्पोर्ट्स ने वो 61 रनों का है. आज 20 मार्च है और आज ही के दिन निकी बॉय का जन्म हुआ था 1973 में. सुभाष ठाकरे पहली गेंद बैकफुट पे चले गए, पुल की हवा में और सॉफ्ट डिसमिसल. पहली गेंद पे आउट हो गए कैलाश. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. छोटी गेंद थी लेकिन पूरी तरह से खींच नहीं पाए अपने बल्ले पर. टॉप एज लगा और शॉर्ट स्क्वायर लेग पर कोई गलती नहीं की खिलाड़ी ने. पहला झटका लगता हुआ यहां पर न्यू भिवंडी 40+ को. आप देख रहे हैं क्रिकेट एक्स्ट्रॉर्डिनरी सम्मानीय आदित्य ठाकरे चषक 2017 में आप सभी का हार्दिक स्वागत है. युवा अधिकारी फोकसमैन दीना पाटिल और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से. इसके बाद जो मुकाबला है, पॉइनियर ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है जानवी के सामने. उसके बाद इस मैच की विजेता टीम टकराएंगी अंजुमन स्पोर्ट्स से और आखिर में अगले जो 2 मैच है उनकी विजेता टीम सेमीफाइनल के लिए मैच खेलेंगी. कल धनेश 11 कुक से सेमीफाइनल में पहुंच चुकी सिटी पुल से. सुभाष ठाकरे, बहुत ही वेरिएशन रहता है सुभाष ठाकरे की गेंदबाजी में. ये गेंद फिर से उसी तरह का शॉट, अधिक छोटी गेंद नहीं थी, पिछले पांव पे जाके पुल करना चाहते थे, बल्ले पर नहीं आई, लुढ़क कर पहुंची गेंद मिड विकेट पर. 1 रन बनता हुआ. खाता खुला बैट्समैन सदा का और खाता खुला न्यू भिवंडी 40+ का. 1 रन 1 विकेट कमाने के बाद नए बैट्समैन साई बल्लेबाजी को आए हैं, प्रमोद आए हैं. सुभाष के गेंद फ्लिक की हवा में, फील्डर वहां मौजूद, एक और विकेट. ऐसा लग रहा है कि 40+ को घर जाने की जल्दी है. जिस तरह 2 पे 2 विकेटें गिरी है. ऑन दी अप फ्लिक खेला था, सिर आसमान में, गेंद आसमान में. अजीब वो गरीब शॉट खेला था वहां पर, बढ़िया कैच डीप में. 2 रन 2 विकेटों के नुकसान पर. वहां पे बंटी थे जिन्होंने इस कैच को पकड़ा है. प्रणीत थे. सुभाष ठाकरे 2 रन 2 विकेटों के नुकसान पर नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं. नैनदेव आउट होने वाले बल्लेबाज नैनदेव पाटिल जो बहुत अच्छे ऑलराउंडर रह चुके हैं. शॉर्ट गेंद, फिर से उसी तरह का शॉट, लेकिन इस मर्तबा प्लेसमेंट बहुत बढ़िया और गेंद जा रही है डीप स्क्वायर लीग की तरफ. झपटे हैं वहां पर खिलाड़ी और डायरेक्ट थ्रो और बैट्समैन आउट. शिवसेना
नामदेव पाटिल दुर्भाग्य तरीके से रन आउट हुए गोल्डन डक पे। 3 गेंदें अब तक हो चुकी है, 4 गेंदें हो चुकी है, 3 रन बने और 3 विकेटें गिरी। ऐसा लग रहा है विकेटों और रनों के बीच में दौड़ लग चुकी है। 40+ की कई टीमें इस वक्त सर पे कफन बांधकर सिटी क्रिकेट से टकरा रही है। अगला मुकाबला क्लैश ऑफ टाइटंस। Pioneer won the toss and decided to the field first. एक तरफ अहमश, कलीम और शाहिद खान, तो एक तरफ जुल्फिकार, अशीर, रमीज, फाइक। एक तरफ गेंदबाजी में अबू साद, तो एक तरफ उसामा। इस मरतबा फिर से पिछले पांव पे गए थे, लगातार पिछले पांव पे जाकर शॉट्स खेल रहे हैं। लेग बाय 4 रन 3 विकेटों के नुकसान पर न्यू भिवंडी 40+। इस बीच अगेन पैरों के सामने ऑन साइड पे खेलते हुए बैकलीफ को नीचा करना पड़ा था। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ। 1 ओवर की समाप्ति 5 रन 3 विकेटों के नुकसान पर। बढ़िया ओवर बुम बुम सुभाष ठाकरे का। हॅलो हॅलो, धन्यवाद सिद्दीक सर। पंचांना विनंती शेला, फक्त आणि फक्त 5 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे, कारण की या ठिकाणी एक सेलिब्रेशन केलं जाणार आहे, जल्लोष साजरा केला जाणार आहे। त्याचं कारण असं आहे मित्रो, आज या ठिकाणी एक विशेष कार्यक्रमाचं आपण आयोजन पाहतोय। वाढदिवसाचं आयोजन केलं जाणार आहे, कारण की ओमकार युवा संस्था आणि या संस्थेचे विद्यमान खजिनदार मित्रो 43 वर्षापूर्वी अंजूर गावामध्ये एक रत्न जन्मलं आणि त्या रत्नाचं नाव होतं रमाकांत घरात। घराण्याचं कुलदीपक जन्माला आलं आणि खरोखरच परिस्थितीवर मात करून रमाकांत याने खरोखरच या समाजामध्ये, या गावामध्ये, या परिसरामध्ये आपलं एक नाव लौकिक केलं। आज ते ओमकार युवा संस्थेचे विद्यमान खजिनदार आहेत आणि या कारणास्तव या आयोजनाच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान आणि त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये आपण साजरा करतो। सर्वांनी सेलिब्रेट करायचं आहे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। प्रथम ओमकार युवा संस्था आणि या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे सर्व ज्यांच्या माध्यमातून आपण हा क्रिकेटचा बिग शो पाहतोय, दिनाजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आज उमाकांत घरात यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे, कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे। आज 20 मार्च घरात कुटुंबासाठी एक आनंदाची पर्वणी। 43 वर्षापूर्वी एक रत्न जन्मलं होतं आणि त्या रत्नाचं नाव होतं रमाकांत घरात। स्वागत आणि सन्मान प्रथम आपण करायचा आहे, त्यानंतर सेलिब्रेशन करायचं, केक कापायचा आहे। प्रथम स्वागत असेल दिनाजी पाटील साहेब, आपण रमाकांत घरात यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सर्वांनी त्यासाठी टाळी वाजवायचे आहेत। त्यानंतर ज्या सेलिब्रेशनची आपण आतुरतेने वाट पाहतो तो क्षण म्हणजे ज्यांच्या शुभ हस्ते वय वर्ष 43 आणि 43 वयाचा केक कापला जातोय। रमाकांत घरत यांच्या हातामध्ये केक कापण्यासाठी एक विशेष वस्तू आहे। सेलिब्रेशन केलं जातं, जल्लोष केला जातोय आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षावी त्यांच्या बाजून केला जातोय। ओमकार युवा संस्था आणि या संस्थेचे विद्यमान खजिनदार सन्मानित रमाकांत घरत साहेब यांचा वाढदिवस आज त्या स्वतःच औचित्य साधून साजरा करतोय। आयोजकांच्या वतीने त्यांचा यथोचित स्वागत सन्मान सेलिब्रेशन केलं जातं। त्यांना आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातोय। उदंड आयुष्य लाभो ही ईश्वराची प्रार्थना केली जाते। आमच्या भिवंडी क्रिकेट असोसिएशन पॉलिटिक्सचे अध्यक्ष आदरणीय सुभाष पाटील आणि त्यांचे इतर पदाधिकारी काही त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देताना कॅमेऱ्यामध्ये एका सुंदर दृश्य दिसताना आपण संदेश पाटील यांना पाहतोय।
स्पर्धेसाठी प्रोत्साहन यांच्या माध्यमातून केलं जातं. उत्तम कमाल असल्याचं आमचे करण मित्र संतोष पाटील सर्व पाहुण्यांच्या वतीनं सेलिब्रेशन होतंय, जल्लोष होतोय आणि रमादान भरत यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वराची प्रार्थना केली जाते. धन्यवाद. बॅक टू नाव क्रिकेट. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत आमचे परम मित्र, आमचे गुरुवर्य, वॉइस ऑफ ठाणे सदीक बाबी सर. धन्यवाद मोहन भोईर. आइए लौट चलते हैं क्रिकेट की तरफ. एक ओवर समाप्त हुआ था, स्कोर था 5 और 3 विकेटें न्यू भिवंडी 40 प्लस की गिर गई थी. दो बैट्समैन इस वक्त पिच पे मौजूद हैं, सदा और जोगिंदर. जोगिंदर ने बहुत अच्छा कैच पकड़ा था, लेकिन देखना है मैच को पकड़ने के लिए वो रन बनाते हैं या नहीं. कद भी उनका लंबा है. इस मरतबा गेंद को हवा में खेला, लेकिन ये कैच छूटा. जोगिंदर बच गए वहां पर. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 6 पे पहुंचा है, 3 विकेटों के नुकसान पे. आज 1965 में वेंकट राघवन ने दिल्ली के फिरोज शाह कोटला क्रिकेट ग्राउंड पर 8 विकेटें हासिल की थी न्यूजीलैंड की 72 रन देकर, जो उनका बेस्ट बॉलिंग फिगर भी रहा. आज ही के दिन 2009 में सचिन तेंदुलकर ने हैमिल्टन न्यूजीलैंड क्रिकेट ग्राउंड पे अपना 42वां शतक जड़ा था टेस्ट क्रिकेट में. देखना है दोनों अंपायर कुछ बातचीत वहां कर रहे. गेंद के आकार को लेकर शायद बातचीत हो रही है. अंपायर का निर्णय अंतिम रहेगा. अगर अंपायर चाहेंगे तो गेंद बदलेंगे, नहीं चाहेंगे तो नहीं बदलेंगे. लेकिन दोस्तों तैयार हो जाएगा एक हॉट मैच के लिए. पायनियर बनाम जानवी स्पोर्ट. जानवी स्पोर्ट इस सीजन में 3 सेमीफाइनल मुकाबले खेल चुकी है और पायनियर 3 कप जीत चुकी. राजन की गेंद बहुत तेज निकल गई टिप्पा खाने के बाद. फुटवर्क साथ नहीं दे रहा था बैट्समैन का. क्रीज बॉक्स से खेले थे बैट्समैन सदा. इस मरतबा रन पूरा करते हुए बैट्समैन 1 रन से स्कोर 7 रनों पे पहुंचा है, 3 विकेटों के नुकसान पे. 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आने वाले मैच के लिए साइन कुवारी ने पायनियर को ऑल द बेस्ट कहा है. इस बीच गेंद अच्छा ड्राइव फॉफोली पे लेके सुनील का तेज थ्रो और जोगिंदर नहीं पहुंच पाए अपनी क्रीज में, आउट हो गए. बढ़िया थ्रो आया था वहां से सुनील का. अच्छा ड्राइव था, थोड़ा इनसाइड आउट था. एक ही एक्शन में पकड़ा, थ्रो किया और अच्छा वर्क राजन का.
नए बैट्समैन बल्लेबाजी को आए। पायनियर अभी खेलने के लिए नहीं आई है और मैसेज की भरमार इस वक्त लग चुकी है। इस मरतबा शॉट हम पुल करने की कोशिश के नॉन स्टॉप बाउंड्री की तरफ वाइट के 5 रन। आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक। कृष्णाचा चिंटफळीचा हिंदुत्वाच्या एकजुटीचा राजन राइट आर्म राउंड विकेट जाते हुए सामना करेंगे बैट्समैन। इस मरतबा ब्लॉकआउट में गेंद थी, बल्ले की जड़ से टकराई, शॉर्ट वाइडिश फाइन लेग पर गेंद को उठाया, रन पूरा होता हुआ एक। कहीं भी ऐसा लग नहीं रहा है कि मुकाबला हो रहा है। 12 रन 4 विकेटों के नुकसान पर इस मैच की विजेता टीम को पायनियर और जानवी के मैच के बाद टकराना है अंजुमन स्पोर्ट्स से, और अगले 2 मैच की विजेता टीम देर रात टकराएंगी क्वार्टर फाइनल में। कल धनेश कुकसे सेमीफाइनल में पहुंच चुकी है पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम सिटी क्रिकेट से। राजन राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। 12 रन 4 विकेटों के नुकसान पे हमारे बीच नवाब स्पोर्ट्स के ओपनर जरार मुल्ला जुड़ते हुए, जिन्होंने कैफी आजमी में 72 रनों की एक बारी खेली थी, उनका स्वागत है। इस बीच गेंद चॉप करने की कोशिश बीट हुए ऑफ स्टंप के बाहर। ओवर की समाप्ति 12 रन 4 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर में जीतने के लिए काफी रन चाहिए। ये बनेंगे या नहीं बनेंगे, ये सुनाने के लिए माइक्रोफोन पे आ रहे सुभाष धुमाल। धन्यवाद स्थिती बागे सर। बंटी येतोय गोलंदाजी मार्कवर। एकसष्ट धावांचा भला मोठा आव्हान आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने धावा झाल्या न्यू भिवंडी 40+ संघाने 12। मोठा फटका घालण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो यष्टीच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची समाप्ती होते। अंधधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजामार्फत। बंटी फुलटा चेंडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कोडच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड करून फेकी केला जातो तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला। एका धावेने धावसंख्या वाढवून होते ती 14। हे आपण पाहू शकता सन्मान्य व्यासपीठ अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद उपभोगताना। नवीन 40+ चे सन्मान्य अध्यक्ष प्रताप दादा पाटील यांनाही आपण पाहू शकता। त्यानंतर सदस्य सन्मान्य सावंत म्हात्रे यांनाही त्यांच्या समवेत आपण पाहू शकता। अनेक मान्यवर स्पर्धेचा आनंद लुटताना।
यावेळी मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जातो तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या सिंगलने धावसंख्या वाढून होते ती 15. अतिशय निरस सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. एकतर्फी सामना. यावेळी मात्र एक धाव पूर्ण करतात आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1+1 = 2. 2 धाव मिळतात संघाला. या 2 धावेने धावसंख्या वाढून होते ती 17. अगदी कासव गतीने धावसंख्या मार्गक्रमण करत आहे. विरेन स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. बंटी चांगले क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार हेमन मार्फत पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये धावसंख्या वाढून होते ती 18. आज या स्पर्धेचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसामध्ये सामना होता नवीन 40+ विरुद्ध विरेन स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान. यावेळी मात्र चेंडू सरळ डेव्हिड वॉर्नरच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय नवीन 40+ संघाचा. पाहू शकता फोर्स केलं होतं चेंडूला, मात्र जे क्षेत्र निवडलं होतं ते चुकीचं होतं, कारण क्षेत्ररक्षक दक्ष होता डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी. सुनील पाटील अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. नवीन फलंदाज देवानंद येतोय. वेलकम हरिदास पाटील. हरिदास इतारकर आपलेही मनापासून स्वागत असेल. फुलटा चेंडू फायदा उचलता येत नाही. जिथे मारायचा होता चेंडू तिथे गेला नाही. जायचा होता पुन्हा मात्र चेंडू गेला ठाणा. अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगल निवडून होते ते 19. 3 षटकांमध्ये 3 षटकांचा मनापासून स्वागत असेल. सचिन स्पोर्ट्स पुणे संघाचे बाळा आपलंही मनापासून स्वागत असेल. हे आपण पाहू शकता सामान्य व्यासपीठ अगदी आजच्या दिवशी आपण पाहतोय व्यासपीठ गजबजून गेलेले आहे. न्यू 40+ आणि विरेन स्पोर्ट्स या संघामधून आपण सामना पाहतो. मात्र साजेशी कामगिरी या ठिकाणी निश्चित करता येत नाहीये. थोडंसं कंटाळवाणी असा सामना आपण पाहतो. प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाहीये. याचं कारण आहे कुठल्या प्रकारची आतिषबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. राजन यावेळी मात्र अक्षय उत्कृष्ट फॉलो थ्रो. मात्र पाहूया काय घडतंय. बंटी सुरक्षित हातांची झोळी आणि झेल पकायला जातोय. आणखीन एक फलंदाज बातोय न्यू भिवंडी 40+ संघाचा. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक.
सहा फलंदाज बाजून पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. अतिशय दयनीय अवस्था आपण पाहतोय. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. पुन्हा एकदा आमच्याशी जॉईंट होताना नितीन हलवे सर. देवानंद यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार. निलेश पाटील यांच्याकडून 2 षटकार जर लगावले तर 2000 रुपयाचा पारितोषिक. लगातार 2 षटकार जर खेचले तर यावेळी मात्र अपील केला जातोय. लॉकल मधला चेंडू अगदी एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू हाताला गेला होता राजन पाटील याच्या मार्फत. एक चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या होते 20. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मदन लाल, निकी बोये आणि तमीम इक्बाल या त्रिमूर्तींचा वाढदिवस आहे. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये समीर तांगडी, दर्शन नाईक, आलोक मुकादम, अक्षय पाटील तुम्हाला आपण जर षटकार मारता तर बंडूमाळी यांच्याकडे तब्बल 1100 रुपयाचं रोख पारितोषिक. यावेळी मात्र मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगले क्षेत्ररक्षण, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 21. आता पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे न्यू भिवंडी 40+ संघ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू अडवला जातो शॉर्ट फाइंडला. तोपर्यंत लेग बॅचच्या रूपाने 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. मित्र, आजच्या दिवशी 2003 मध्ये सौरभ गांगुलीच्या 111 धावांच्या जोरावर इंडिया संघाने केनिया संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत केलं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. पुन्हा एकदा एकच धाव घेण्याची संधी मिळते. आणि आजच्या दिवशी 2012 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामधला वन डे सामना टाय झाला होता, बरोबरीच सुटला होता. आजच्या दिवशी 1965 मध्ये भारताचा स्पिनर गोलंदाज व्यंकट राघवन याने न्यूझीलंड विरुद्ध 72 धावा देऊन 8 गडी बाद केले होते. यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्तीचा इशारा होतोय. अशा प्रकारे 4 षटकांसंबंधित 4 षटकांसंबंधित धावसंख्या आपण पाहतोय 23. आणि आजच्या दिवशी 2009 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टेस्ट क्रिकेट मधील आपला 42वा शतक झळकावण्याचा रेकॉर्ड केला होता. आज 1951 मध्ये कपिल देवचा राईट हँड, कपिल देवचा जोडीदार गोलंदाज मदन लाल याचा जन्म झाला होता. आणि 1983चा जो वर्ल्ड कप झालेला मित्रांनो, त्यामध्ये 31 धावा देऊन महत्वपूर्ण 3 गडी बाद केलेले. आणि जो की प्लेअर होता वेन रिचर्ड, ज्याच्यावर पूर्णपणे मदार होती वेस्ट इंडिजची, त्याचा झेल त्याच मदन लालच्याच गोलंदाजीवर उडाला होता. आणि मागे जाऊन तो झेल पकडला होता कपिल देवने. आणि तोच टर्निंग पॉइंट ठरला होता. 1983चा वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला होता. प्रणित येतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि अजूनही भरपूर धावांची आवश्यकता आहे. यावेळी माता कट केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फटका. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, कारण चेंडू होतोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा वर चौकार. अगदी सचिन तेंडुलकर सरांची आठवण येते, ज्याने आजच्या दिवशी 2009 मध्ये आपला 42वा शतक झळकवण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि त्याच्याच स्टाईलने हा फटका सचिन या फलंदाजामार्फत खेळला जातोय. नेतृत्वपक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता मागच्या चेंडूवर.
यावेळी मात्र कारा कव्हर ड्रायचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू होतो स्वीपर कव्हर मध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न करताना फलंदाज धावबाचोपाने बाद झाला होतोय. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. कृष्णाचा चेंडफळीचा हिंदुत्वाच्या एकजुटीचा. आज रमाकांत घरत साहेबांचा वाढदिवस आहे. फिरताना दापोडे संघाचा अजय जडेजा दापोडे, अजय रांगडा याचा जन्मदिवस आहे. जांबे संघाचा दर्शन नाईक याचा जन्मदिवस आणि समीर स्पोर्ट्स खाडे संघाचा समीर तांगडे याचा जन्मदिवस आहे. आज साई स्पोर्ट्स कारभार संघाचा अक्षय पाटील याचा जन्मदिवस आहे. तालुका क्रिकेटमध्ये अनेक जन्मदिवस आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज राहुल येतोय. यावेळी मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून होतो एक्स्ट्राच्या हातामध्ये, पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. नवीन भिवंडी 40+ संघ आणि फ्रंट फुटवर आपल्याला पाहायला मध्ये विरेन स्पोर्ट्स संघ. निर्धाव चेंडूचे समावत येते. त्याचं मोहन भोईर सरांना खूप अनुभव आहे 40+ क्रिकेटचा. काय वाटतं मोहन भोईर सर या सामन्याविषयी? आता वाटायला काही राहिलंच नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निशाणा साधला गेला होता, मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. सुभाष, मात्र एका गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते का सर्वांना एक संधी प्राप्त करण्याची, एक आपली कला कौशल्य प्रदान करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. याचं कारण सुभाष मी म्हणतोय, धीमी लोकल आणि एक्सप्रेस मध्ये बराच फरक असतोय. निश्चित विरेन स्पोर्ट्स संघ आपण बघितला तर फास्ट लोकल मध्ये बसला होता आणि स्लो लोकलचा प्रवास मागे घडतोय इथं न्यू भिवंडी 40+ संघाला. अशा प्रकारे विरेन स्पोर्ट्सचा हा संघ हा सामना जिंकतोय. अभिनंदन अभिनंदन विरेन स्पोर्ट्स. हार्डला न्यू भिवंडी 40+. सुभाष, आपण मॅन ऑफ द मॅच कोण आहे अनाउन्स करायचं आहे. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरतोय लोकल बॉय सिक्सर किंग ऑफ दापोडे हर्षद चौधरी. मोहन सर. धन्यवाद धन्यवाद सुभाष. मित्र, अतिथीचा म्हणताना आणि प्रेक्षक सामना मानावा लागेल, मात्र या सामन्यामध्ये एक सहजाती विजय संपादित झालं होतं विरेन स्पोर्ट्स या संघाचं, आणि त्या संघातील सामनावीराचा पुरस्कार उत्तम कामगिरी केलेली हर्षद याने आपण मान्यवर कक्षामध्ये याचा हर्षद आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आमच्या मान्यवर 40+ या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री प्रतापजी पाटील साहेब, आपण प्रथम जी आकर्षक ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपण द्यायची आहे. शिवसाई इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर्स दिग्विजय पाटील, सागर पाटील, मोनिश पाटील यांच्याकडनं ही आम्हाला आकर्षक ट्रॉफी बहाल झालेली आहे. प्रथम ही ट्रॉफी आपण त्या खेळाडूला प्रदान करायची आहे, वितरण करायचे. प्रतापजी पाटील साहेब, न्यू 40+ या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री प्रतापजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते एक आकर्षक ट्रॉफी गणेश, आपण गणेश इकडे यायचं स्टेजवर. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मानित श्री योगीजी पाटील साहेब, भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे विधान उपाध्यक्ष, जे गिफ्ट टेम्पल आहे आणि ते मित्र आम्हाला प्रदान झालं होतं. विजय नथू पाटील, पोलीस पाटील दापोळेचे विजय नथू पाटील यांच्याकडनं गिफ्ट टेम्पल प्रदान झालं होतं, ते योगीजी पाटील आपण द्यायचं आहे. त्यानंतर
त्यानंतर मित्र सन्मान व्यासपीठावर विराजमान प्रभाकरजी मणिलाल पाटील साहेब सरचिटणीस भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा याचकडून एक मॅन ऑफ द मॅच गिफ्ट आम्हाला आलेले ते आपण प्रदान करायचं आहे. प्रभाकर पाटील साहेब आपण एक गिफ्ट टेम्पल प्रदान करायचंय. त्यानंतर मॉन्जनिश एक केक आहे गिफ्ट टेम्पल आहे ते प्रदान करण्याची विनंती केला. संघटनेचे माजी कार्याध्यक्ष आदरणीय श्री गणेशजी केणी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे जे मॉन्जनिश केक आहे ते प्रदान करायचं आहे. त्या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे. ओके ओके साईन होता का कुठला साईन होता त्यानंतर जो सामना झाला त्या सामन्यात उत्तम गोलंदाजी केली होती आणि एक गडी बाद करण्याची किमी आपण पाहिली होती. आघाडीचा गडी बाद केला होता राजन आणि राजन याला बाद केल्यानंतर तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक लावलं होतं आणि त्या 1000 रुपयाचा मानकरी ठरला होता साईनाथ. गोलंदाज साईनाथ आपण व्यासपीठावर याचा आहे. गोलंदाज राजन आणि उत्कृष्ट झेल कलेक्ट केला होता जोगेंदर आपण व्यासपीठावर याचं आहे. ओपिन जेव जरा ओपिन जेव जरा जोगेंजी आपण स्टेजवर यायचं आहे. चिंतामण पाटील यांच्याकडनं उत्कृष्ट झेल कलेक्ट केल्याबद्दल आपल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर गोलंदाज साईनाथ त्वरित यायचं आहे. दोन्ही खेळाडूंना एक विनंती शाला त्वरित आपण स्टेजवर यायचं आहे आणि सन्मानित योगीजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे रोख पारितोषिक आहे ते आपण बहाल करायचं. योगीजी पाटील विद्यमान उपाध्यक्ष न्यू 40+ आणि नंदकिशोर खारभाव या संघाचे सर्व सचिव साहेब आपणास विनंती गोलंदाज यांना आपण 1000 रुपये द्यायचे आहे आणि योगीजी पाटील आपण क्षेत्रक्षला 1000 रुपये द्यायचे आहे. मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज विनंती आहे का लवकरात लवकर तुम्ही मैदानाच्या बाहेर जायचंय. निश्चितच हारे तो भी खुश जीते तो भी खुश. 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जातं. त्या गोलंदाजाला एका नामांकित असा खेळाडू बाद केला होता आणि मात्र उत्तम झेल कलेक्ट केला होता. अनुभव पाठीशी होता. जोगेंदर आपल्या उंचीचा परिपूर्ण फायदा केला होता. वाडिश लॉंग ऑफ प्रिझन मध्ये विनोदजी काटेकर यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होत आहे. आणि बॅक टू नाउन क्रिकेट पुन्हा एकदा मित्र आपण मैदानाकडे जातोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स. तर 3 ब्रह्मा विष्णू महेश मैदानाच्या आतमध्ये जाताना, कारण मी अगोदरच सांगितलं होतं अंपायर्स म्हणजे भगवान गॉड म्हणायला हरकत नाही. तर 3 बघा अमर अकबर अँथोनी ब्रह्मा विष्णू महेश मैदानाच्या आतमध्ये जाताना पंचांची कामगिरी पार पडताना त्याचं कारण एक्सपिरियन्स टीचर इज बेस्ट टीचर इन क्रिकेट. मी नेहमी सांगितलेलं मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्हाला हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ असावं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस असावं, पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखं धैर्य असावं आणि आयुष्यात जर जिंकायचं असेल तर शिवांसारखं काळीज असावं. मित्रांनो लक्षात ठेवा. तर पुन्हा एकदा हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम 2017 आदित्य ठाकरे चषकामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं जे घराघरातून आज लाईव्ह टेलिकास्ट बघतात, युट्यूबच्या माध्यमातून बघतात, त्या सर्वांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. आइए दोस्तों लौट चलते हैं. आदित्य ठाकरे की दुनिया में सबसे बड़ा मुकाबला होने जा रहा है. इस वक्त पॉइनियर के लिए कहीं ऑल द बेस्ट आ चुके हैं. नूरुल्लाह मोमिन, कलाम खान, आफ्ताब बबलू बिल्डर, सोहेल नवाब बेग, उनेस खान, उवैस खान, साजिद कुरैशी, शान अंसारी, सभी की तरफ से ऑल द बेस्ट है पॉइनियर को. जो प्लेस पवेलियन है वहां पे पानी की सुविधा उपलब्ध करना है. दापोडा में हमारा वॉइस नहीं पहुंच रहा है, वहां के जॉइंडर से रिक्वेस्ट है कि हमारे वॉइस को पहुंचाए प्लीज. दापोडा में हमारी आवाज नहीं जा रही है. सो बैक टू क्रिकेट नाउ. 2 ओपनर्स, रिकॉग्नाइज ओपनर शाहिद खान with Aymash Balere and
After 11 years, Aymash Baleri is the lone cricketer who hit century in this season. He made 100 runs in Bali Trophy and get 47,000 rupees award.